सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता पूर्ण आजीने मधुभाऊचा अपमान केल्यामुळे मधुभाऊ हे पूर्ण आजीला म्हणतात की माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला म्हणून मी तुमची माफी मागतो. पण खरं तर मी इथे आलो होतो माझा मुलीचा संसार बघायला. पण त्यावेळेस मला इथे आल्यानंतर कळलं की तुम्ही काही लोकांनी पूर्णपणे अजून माझ्या लेकीला स्वीकारलेलं नाहीये. ते ऐकून मोठे डोळे करून पूर्ण आजी ही मधुभाऊकडे बघू लागते. मधुभाऊ म्हणतात की याला सर्वस्वी मी जबाबदार आहे आणि मी कोणताही गुन्हा केलेला नाही, पण माझ्यावरती गुन्ह्याच्या आरोपामुळे त्याची सावली माझ्या लेकीवर पडली आहे असे आता मधुभाऊ पूर्ण आजीला बोलतात. हात जोडून मधुभाऊ पूर्ण आजीला विनंती करतात की माझ्या लेकीला तुम्ही कोणतीही शिक्षा देऊ नका, मी तुमच्या समोर हात जोडतो. सायलीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि लगेचच सायली मिठी मारत मधुभाऊला म्हणते की मधुभाऊ. तेव्हा डोक्यावरून हात फिरवत मधुभाऊ म्हणतात की माझी लेक परीस आहे, परीस. खात्री आहे माझी लेक जिथे जाईल ना तिथे आनंद निर्माण करील. मधुभाऊ म्हणतात की वाईटपणा हा माझ्या लेकीच्या रक्तातच नाहीये. मधुभाऊ पूर्णाजीला म्हणतात की तुम्ही किती जरी हक्काने माझ्या लेकीला बोलले ना तरी ती तुम्हाला प्रत्युत्तर करणार नाही. मधुभाऊ म्हणतात की चांगुलपणाचं तर तिच्या रक्तातच आहे. ज्या कुणी माऊलीने माझ्या लेकीला जन्म घातला असेल तिच्याकडूनच हा वारसा हा माझ्या लेकीला आलाय. मधुभाऊ म्हणतात की तुम्ही आणि कल्पनाताई तिची माऊली व्हा. तुम्ही तिला आपली लेक माना. बघा तुमच्या घरात कसे नंदनवन फुलते ते असे आता मधुभाऊ पूर्णाजीला बोलतात. कल्पना म्हणते की मधुभाऊ तुमच्या लेकीचा या घरात स्वीकार केलेलाच आहे आणि माझी मुलगीच आहे ती. कल्पना म्हणते की पूर्णाजी सुद्धा तिचा स्वीकार करतील. तेव्हा मोठे डोळे करत पूर्णाजी म्हणते की कल्पना तू स्वतःपुरतं बोल, माझा विचार तू काही करू नकोस आणि यापुढे मला सुद्धा काही बोलायचं नाही असे सांगून आता रागाने पूर्णाजी तेथून निघून जाते. पूर्णाजी निघून गेल्यानंतर प्रताप हा अर्जुन समोर येत म्हणतो की अर्जुन, पूर्णाजी काही चुकीचं बोललेलं नाहीये. दिवाळीच्या दिवशी तुझी सासरची माणसे या घरी आली, पण यामध्ये एक खुनाचा आरोप असलेली व्यक्ती सुद्धा यांच्या सोबत आहे हे आम्ही विसरलो होतो. हे तू विसरायला नको होती असे आता प्रताप अर्जुनला बोलतो. तर प्रताप सुद्धा रागाने निघून जाताच इकडे रडतच कुसुम म्हणते मधुभाऊ मगापासूनच मला याचीच भीती वाटत होती म्हणून मी मगापासून तुम्हाला चला चला म्हणत होते. मधुभाऊ म्हणते की अगं कुसुम तू कशाला स्वतःला त्रास करून घेतेस. तर हात जोडत मधुभाऊ अर्जुनची माफी मागतात. तेव्हा अर्जुन म्हणतो माफी तर मला मागायला हवी, कारण मला हे सर्व थांबवता नाही आलं. अश्विन म्हणतो मधुभाऊ तुम्ही पूर्ण आजीचं बोलणं मनावर घेऊ नका. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की नाही नाही मला निघायलाच हवं. हसतच मधुभाऊ म्हणतात की आजचा माझा दिवस अगदी आनंदात गेला आणि माझ्या मुलांनी सुद्धा ही दिवाळी आनंदात साजरी केली. रडतच कल्पना म्हणते की मधुभाऊ माझ्याकडे तुमची माफी मागायला शब्द आता नाहीये. तर मधुभाऊ म्हणतात की सायली तुझा चेहरा तू अश्रूंनी खराब करू नकोस. अगं अर्जुन म्हणतो मधुभाऊ तुम्हाला खूप कमी दिवस आता जेलमध्ये राहावं लागणार. तर मधुभाऊ त्यांचा निरोप घेऊन जाऊ लागतात. तेवढ्यात पाठीमागून सायली ही पळत येऊन मधुभाऊला मिठी मारते. तेव्हा मधुभाऊ पुन्हा सायलीला समजावत म्हणतात की सायली रडू नकोस बाळा. मधुभाऊ म्हणतात की अगं साहू तुला लाखात एक नवरा मिळालेला आहे, तेव्हा वादळ वाऱ्यात नेहमी तुझ्या नवऱ्याला तू साथ देत राहा. मधुभाऊ म्हणतात की साहू बाळा तुझ्या आणि तुझ्या नवऱ्याच्या नात्यामध्ये जर दुरावा आला, जर तू ह्या घराचा उंबरठा ओलांडताना मला दिसली तर तू मला गमावशील. तेव्हा ते ऐकून आता अर्जुन आणि सायलीला मोठा धक्का बसलेला असतो. मधुभाऊ रडतच म्हणतात की जातो मी आता साहू बाळा. तर रडतच सायली म्हणते की मधुभाऊ जातो नाही येतो म्हणा. तर लगेचच सायली ही मधुभाऊच्या पाया पडते आणि अखंड सौभाग्यवती भव असा मधुभाऊ साऊला आशीर्वाद देऊन तेथून निघून जातात. तर सायली ही तोंडाला हात लावून रडू लागते. तर आता इकडे मधुभाऊ गेल्यानंतर अर्जुन हा बाहेर येतो. गेट समोर येताच अर्जुनला अस्मिता आणि तन्वीचे हसणे ऐकू येते. पटकन अर्जुन हा भिंतीच्या आड लपतो. तर इकडे तन्वी अस्मिताला सांगत असते की मला वाटलं सगळं संपलं आता, कारण अर्जुनने सायलीला खूप भारी गिफ्ट दिले होते. तन्वी म्हणते की पूर्ण आजीने पण सगळ्यांचा फडशा पाडला. मधुभाऊला जर असे झाले असेल की जमीन मला काय खेचून घेते की काय, आणि पुन्हा मोठमोठ्याने तन्वी आणि अस्मिता हसू लागतात. अस्मिता म्हणते की या सर्वामध्ये सायलीचं तोंड बघितलंस का, आणि तिचा आनंद क्षणात संपून गेला होता आणि तिला असं वाटलं असेल की या अर्जुनने मधुभाऊला इथे आणलं तरी कशाला. अर्जुन ते सर्व ऐकत असतो. तन्वी म्हणते की आपण जे पूर्ण आजीला सांगितलं ना त्याचे परिणाम आपल्याला अगदी बरोबर मिळाले. ते ऐकून अर्जुनला खूप राग येऊन मोठा धक्का बसतो. तर तन्वी म्हणते की सायलीला हा पाडवा कायम आयुष्यभर लक्षात राहील आणि लगेचच दोघीजणी एकमेकाला टाळी देतात. अस्मिता म्हणते की फायनली आपला प्लान हा सक्सेसफुल झाला. तर घड्याळाकडे बघत तन्वी म्हणते की बघ आता खूप मला उशीर झाला आहे आणि मी इथे आलेले बाबांना अजिबात आवडत नाही. तन्वी म्हणते की अगं मी दुसरेच कारण सांगून इथे आले, पण घरी जाताना आता माझा मूड अगदी छान असणार आहे.
तर आता खुश होऊन तन्वी तेथून निघून जाते, तर अस्मिता आतमध्ये निघून जाते. तेव्हा अर्जुन विचार करतो की ही तन्वी कुठल्या मातीची बनलेली आहे. आश्रमात सायलीसोबत असताना सुद्धा कशी केलं असेल तिनं आणि कशी राहिली असेल ती. तर अर्जुन विचार करतो की प्रत्येक वेळेस मी तन्वीला सोडून देतो, पण या वेळेस मी अजिबात त्या तन्वीला सोडून देणार नाही असे म्हणत सुभेदारांच्या घरचे तन्वीचे सर्व फोटो आता लगेचच अर्जुन हा त्याच्या मोबाईलवरून रविराजांना पाठवतो. तर इकडे रविराज हे बसलेले असतात. मोबाईल घेऊन रविराज विचार करतात की अर्जुनचे मेसेज आणि सर्व फोटो रविराज बघतात. तेव्हा झूम करून तन्वी तिथे असल्याचे रविराजांना समजते. तेवढ्यात तन्वी ही घरी येऊन वर जाऊ लागते. तर रविराज रागाने तन्वीला थांबवत म्हणते की कुठे गेली होतीस तन्वी तू. तेव्हा तन्वी म्हणते की बाबा. तर लगेच रविराज म्हणतात की तन्वी तू खोटे बोलू नकोस, सुभेदारांच्या घरी गेली होतीस ना. तर नागराज सुद्धा तिथे आलेला असतो. रविराज म्हणतो की तन्वी तुला मी किती वेळा त्या अर्जुनच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू नकोस असं सांगितलंय. तन्वी म्हणते की बाबा आज पाडवा होता ना. तेव्हा रविराज म्हणतो की म्हणूनच तू घरी थांबायला हवं होतंस आणि त्या पारक्या माणसाला भेटायला तू का गेली होतीस. तर रविराज म्हणतो की तन्वी तू विपुल सोबत बाहेर गेली होती, मग तू सुभेदारांच्या घरी कशी पोहोचली. तेव्हा तन्वीला मोठा धक्का बसतो. तन्वी म्हणते बाबा दिवसभर मी विपुल सोबतच होते, फक्त संध्याकाळी मी पूर्णाजीचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. फार तर तुम्ही विचारू शकता विपुलला. तेव्हा रविराज म्हणतो की मी तर सोक्ष मोक्ष लावणारच आहे तन्वी. लगेच रविराज ह्या विपुलला फोन करून स्पीकर ऑन करतात आणि म्हणतात की विपुल तन्वी आज दिवसभर तुझ्यासोबतच होती का. तर लगेचच विचार करून विपुल म्हणतो हो तन्वी माझ्यासोबतच होती बाबा आणि मीच तिला सुभेदारांच्या घरी सोडलं. ते ऐकून तन्वी खूप खुश झालेली असते. तर लगेचच तन्वी विचार करते की या विपुलने तर किल्लेदाराला बापाचा बाबा केलंय. आणि लगेचच रविराज हा फोन ठेवून तन्वीला म्हणतो की तू सुभेदारांच्या घरी जातेस ना, हे मला फोन करून तरी सांगायचं होतंस. नागराज म्हणतो की बरोबर आहे तन्वी, तू दादाची परवानगी घ्यायला हवी होतीस आणि दादाला कसं काय कळलं की तू सुभेदारांच्या घरी गेली होतीस. तेव्हा तन्वी रविराजकडे बघू लागते. तेव्हा रविराज म्हणतो की अर्जुनने मला दिवाळी सेलिब्रेशनचे व्हिडिओचे फोटो पाठवले होते. तेव्हा तन्वी म्हणते की त्याचा तुमच्यावर राग आहे ना, तेव्हा त्यामुळे आपले आणि तुमचे भांडण होतील यामुळे तो सर्व करतोय. तर नागराज म्हणतो बरोबर आहे. तर रविराज विचार करतो की त्या अर्जुनला असं वाटत असेल की त्याचा फायदा होईल असे करून, पण असं काहीच होणार नाही. तेव्हा त्याला आत्ताच फोन करून सांगतो. तर तन्वी रविराजांचा मोबाईल घेत म्हणते की नको बाबा, शब्दांनी शब्द वाढतो आणि तसंही आता सुभेदारांचा आपल्याशी काही संबंध राहिलेला नाही आणि आता मी सुद्धा अर्जुनला विसरून आता माझ्या आयुष्यात पुढे जाते आणि हे सर्व करताना उगाचच कडवटपणा नको आणि आपल्या म्हणजे माझ्या आईला सुद्धा हे आवडणार नाही. तर आता इकडे सायली ही किचनमध्ये स्वयंपाक करत असताना मधुभाऊला आपण कसे घर दाखवले हे सर्व आता सायलीच्या डोळ्यासमोर येते. मधुभाऊच्या सर्व आठवणीने आता सायली त्यामध्ये हरवून गेलेली असते. आश्रमातील मुलांसोबत आपण कशी दिवाळी साजरी केली तो सर्व आनंदोत्सव आता किचनमध्ये सायली उघड्या डोळ्यांनी बघत असते. तेवढ्यात विमल आणि कल्पना सायलीकडे बघतात आणि विमल सायलीला म्हणते की सायली तुझ्या घरचं कुणीतरी प्रत्येक वेळेस जर आलं ना तर असंच काहीतरी होतं आणि याला मी सुद्धा थांबवू शकत नाही. तेव्हा लगेच सायली म्हणते की आई तुम्ही माझी माफी मागू नका, तुम्ही जे वाईट घडलं त्याकडे लक्ष देऊ नका, पण जे चांगलं घडलं त्याकडे बघा. सायली म्हणते की यांनी माझ्यासाठी मधुभाऊची भेट घडवून आणली, मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणला, हे माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे. विमल म्हणते की कल्पनाताई तुमची सून किती गुणाची आहे आणि मी पूर्णाजीवर राग धरण्याचा प्रश्नच येत नाही आई, कारण त्या वयाने माझ्यापेक्षा मोठ्या आहेत. आई या विषयावर मला पूर्णाजीसोबत पुन्हा एकदा बोलायचंय. ते ऐकून आता कल्पना आणि विमल एकमेकींच्या तोंडाकडे बघू लागतात. तर आता इकडे सायली ही चैतन्यकडे येते आणि चैतन्यला म्हणते की दिवाळीच्या दिवशी अर्जुन सरांनी माझी आणि मधुभाऊंची भेट घडवून आणली. तेव्हा अर्जुन सरांनी माझ्यासाठी हे खूप मोठे काम केले आहे, तर मला सुद्धा अर्जुन सरांसाठी असेच काहीतरी स्पेशल करायचंय. तेव्हा विचार करून चैतन्य म्हणतो की कॅन्डल लाईट डिनर ही एकदमच मस्त आयडिया आहे. तेव्हा लगेचच सायलीला सुद्धा आता चैतन्याचा प्लान पटलेला असतो आणि लगेचच कॅन्डल लाईट डिनर अरेंज करण्यासाठी सायली ही आता त्यांच्या बेडरूममध्ये खूप तयारी करते. अर्जुनसाठी स्पेशल डिनर बनवून सायलीने बेडरूममध्ये टेबल लावलेला असतो, 2 खुर्च्या ठेवलेल्या असतात. सायलीने आता कॅन्डल लावून त्यांची बेडरूम आता
एकदमच सुपेरियर आणि फर्स्ट क्लास बनवलेली असते. तेवढ्यात आता अर्जुन हा आतमध्ये येतो. तर आतमध्ये अंधार असल्यामुळे अर्जुन म्हणतो की मी सायली लाईट का नाही लावला, मला काहीच दिसत नाहीये. आणि लगेचच सायली ही मेणबत्त्या पेटवते. तर प्रेमाने अर्जुन तो सर्व प्रेमाचा नजारा बघतो. तेव्हा सायली म्हणते की सर कसं वाटलं तुम्हाला हे माझं गिफ्ट. तर अर्जुन म्हणतो की फंटॅस्टिक. तेव्हा आता अर्जुनसुद्धा सायलीने दिलेल्या त्या गिफ्टमुळे हा दिलदिवाना झालेला असतो. तर आता प्रेमाने अर्जुन सायली कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.